यांचं भांडण लवकर मिटेल असं वाटत नाही. हीच संधी आहे. आत्ताच जाऊन माधुरीची डेड बॉडी पुरतो, म्हणजे परत जर हे शोधायला पाठीमागे आले आणि त्यांना जर डेड बॉडी दिसली तर मी विनाकारण अडकीन. नाही नाही नाही, हे नाही झालं पाहिजे. अजिबात घरात घेणार नाही मी तुला. ए इशे बदलू नगस. माझी पोरगी वाड्यातच आहे आणि ते मला बघायचं आहे. तू बाजू इथे एक खड्डा खणून उपयोग नाही. इकडे जर खड्डा खणलं तिला पुरलं सगळ्यांना कळेल. पेंड्यांच्या खाली खड्डा खणतो म्हणजे कोणाला कळणार नाही. जीव गेला तर चालेल, पण मी आज जाणार. आता मी तुझा जीवच घेतो. काम माझी पोरगी कुठं आहे सांग. मला नाही माहित. अरे तूच लपवलं असणार आहेस. अहो तुम्ही तरी थांबवा की यांची भांडणं. तुम्ही दोघे एकमेकांना सोडा. ए मामा सर मागे. अगं बाई नाही पक्याला बाई समजावा की तुम्ही. अहो तुम्ही समजावा की तुमच्या नवऱ्याला. आम्हाला आमची फक्त लेक पाहिजे. मामी आपा काही लहान आहेत का असं कुणाला पण लपवून ठेवायला? यानं धमकी दिली होती मला काल. त्यानंच माझ्या पोरीला लपवून ठेवले असणार आहे. काय चाललंय हिम्मतराव? असं कोण वागतं काय? काल सगळ्या गावापुढे तुम्ही धमकी दिली होती. आप्पा काल माधुरीच्या हळदीच्या टायमाला तुमची न पक्याची भांडणं झाली होती. माझ्या समोर तुम्ही त्याला धमकी दिली होती. मग मला सांगा हा रागच तुम्ही काढत नाही कशावरनं? हा आणि खरंच जर तुम्ही असं केलं नसेल तर मग बघू द्या ना त्याला घरात माधुरी आहे का नाही ते. ए जा रे पक्या जा तू आत माधुरी शोध. माझं घर म्हणजे काय धर्मशाळा वाटली होय रे? कुणी बी येईल काय बी करल. माझी काय इज्जत बिज्जत आहे की नाही? अरे कसली इज्जत? हा फुकटचा मोठेपणा मिरवत असतीस तू. स्वतःच्या बायकोला माझ्यातली अर्धी प्रॉपर्टी घ्यायला लावली. मला मोठा इज्जतवाला. अरे हट. आता एक जर शब्द बोललास ना तू तर या गावात तू कवाच कधीच कोणाला दिसणार नाही. हा काय करणार आहेस? अरे काय करणार आहेस? कर बघू कर. मामा आप्पा मामा अरे काय भांडतोयस? आप्पा बंद करा की भांडण. आपल्या गावाला तंटमुक्तीचा पुरस्कार पाहिजे का नाही? हे कसलं काय हल काय आपले काय गोंधळ चाललाय? दोन बायकावाले देशमुख. कसला हा कोलाहल? साहेब बरं झालं तुम्ही आला. हे ना माझ्या लेकीला लपवून ठेवले. काय पुरावा याला? अहो काल हळदीमध्ये यानं मला धमकी दिली होती. अहो तुम्ही होता तिथं. ह्यानंच माझ्या लेकीला गायब केल्या आणि ते वाड्यात आणून लपवून ठेवल्या आणि मला आज जाऊ दिला झाला. धमकी दिली यात तथ्य आहे. फक्त झडती घ्यायलाच पाहिजे. मी काय बी केलेलं नाही. मी झडती घेऊ देणार नाही. असं कसं चालेल? जिथे निघतो धूर तिथे यो पक्या जळतोय माझ्यावर. आज जळून किती बी राग झाली नाही याची तरी बी मी कोणाला घरात जाऊ देणार नाही म्हणजे नाही. फार भीती वाटते तुम्हाला? नाही तर काय आप्पा तुमच्या मनात काय नाही ना?
मग जाऊ द्या ना, येऊ द्या ना झडती आणि विषय टाका मिटून. हे यो जर माझ्याकडे प्रेमाने आला असता, म्हणला असता ना की माझी पोरगी काही गावात नाही, तर मी स्वतःहून याच्याबरोबर गावभर हिंडलो असतो. पण यो मला दरडखोर बोलला, चोर बोलला, मला माज दावला. आता याचा माज उतरवतो की नाही बघा. कोणाला बी घरात जाऊ देणार नाही म्हणजे नाहीच. तुम्ही धमकी दिली होती या म्हणण्यात तथ्य आहे त्यांच्या. कुठल्या कायद्यात लिवले धमकी दिली म्हणजे घराची झडती घ्यायची म्हणून? हा हे बघा, तुम्ही पोलीस असाल, मी नाही घाबरत तुम्हाला. पहिले वॉरंट घेऊन या. हा वॉरंट. वॉरंट. तुझ्या पिताजीला वॉरंट हवाय. मी जातो, वॉरंट घेऊन येतो आणि येताना तुझं सस्पेन्शन लेटर आहे. म्हणजे ह्यांना वॉरंट, तुला करंट. गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. आप्पा, अहो माझी गंमत व्हायच्या आधी घेऊ दे की त्याला झडती. हा शाला आळीचा अजगर करताय, घेऊ दे त्याला झडती. अहो वा ना तुम्ही बारक्या बापाचे, इथं माझ्या पोराची नोकरी जाईल ना. अहो होऊ द्या की पक्याच्या मनाचं समाधान. हे तुम्ही तोंड पण ठेवा सगळ्यांनी. या घरामध्ये माझ्या इज्जतीचं कोणाला काय पडलेलं नाही. आणि यो, अरे बापासाठी एखाद्याने ना नोकरीवर लाथ मारली असती, पण येतो माझ्यावरच उलटायला. मग काय तुमच्यासाठी रस्त्यावर राहू का मी? हा ते काय नाही, पोलीस या नात्यानं मी पक्या मामा तुला परवानगी देतो, घराची झडती घे. घे. चल माग. ए चिवळ्या, अरे तू ते पाल खिचून कशाला मगर करतोस रे त्याची? घेऊ दे की झडती, त्याशिवाय त्यांची मडी शांत नाहीत व्हायची. अरे गरम पाण्यानं कुठं घर जळतंय का? हा, आणि इथं जर पोरगी घावली नाही ना, एकेकाचं आहे ना मडच गाडीन, आणि एखाद्याच्या किरडीचा बांबू कसा मोडते ते बघा. घ्या झडती घ्या, काय बी करा. या घरात मालाच काही इज्जत राहिलेली नाही, मग त्याचा फायदा घ्या तुम्ही समजांनी. घ्या घ्या, जावा. घे रे बाबा, जा. चल घ्या म्हणली. चल चल चल, करंट बसायच्या. जावा, समजा जावा. चला चला झडती घेऊ. माधुरी, मामा हे माधुरी, कुठं आहेस ग? अरे पक्या, माधुरी, माधुरी तर नाही. अरे तू किती बी हाका मार तिला, पण ती तुला ओ देणार नाही. ती इथं नाही तर ती कशाला तुला ओ देईल? तू मात्र तुझी हाऊस फेडून घे. तू भाऊ आहेस का वैरी आहेस रे? खाल्ल्या ताटाला उलटलास. एखाद्या आईप्रमाणे माया केली मी तुझ्यावर. तुझं आजारपण काढलं, तुझं लगीन लावून दिलं. बहीण म्हणून मला जे जे जमलं तेवढं समजा मी केलं तुझ्यासाठी. पण तू काय केलंस? ते असे पांग फेडलेस. तू मला काय सांगू नकस. माधुरी या घरात आहे आणि ती मी शोधणार आहे. अरे नाही ती या घरामध्ये. हे आहे. अहो नाहीच इथं तुमची माधुरी तर कुठनं सापडणार आहे? जा शोधा. उगीच गावात तमाशा करून ठेवलाय नुसता.